आपण बघितलं 3 दिवसापूर्वीपासून की या देशामध्ये लोकसभेचं जेव्हा अधिवेशन चालू आहे, या देशातला कायदा ज्या सभागृहात घेतला जातो, या ज्या गोष्टींकरता प्रश्न उचलण्याकरता या करोडो लोकांचे प्रतिनिधित्व करणारे खासदार लोकसभेमध्ये प्रश्न विचारता, त्या लोकांनी प्रश्न नाही विचारले पाहिजे म्हणून 150 खासदारांचं निलंबन मला वाटतं लोकसभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा सदस्यांचं निलंबन करण्यात आलं। का निलंबन करण्यात आलं? या देशातील बेरोजगार काही त्या लोकसभेमध्ये घुसले, या देशाच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न निर्माण झाला। मग त्या कुठल्या खासदारांनी त्यांना आत सोडलं, कुठल्या खासदाराच्या परवानगीने ते आत आले, या सगळ्यांचा प्रश्नांचा भडीमार होणार होता। म्हणून मोदी सरकारने ज्या पद्धतीने लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला, 150 खासदारांचं निलंबन केलं। या देशातली बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढली आहे, लोक आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांचे सगळ्यांचे प्रश्न बाजूला ठेवण्याकरता एवढं मोठं निलंबन करण्यात आलं। त्याच्याकरता इंडिया अलायन्स, आमची इंडिया आघाडीने आज नाशिकमध्ये निदर्शनं केलेलं आहे। भविष्यात असंच चालू राहिलं तर जिल्हा, तालुका, ब्लॉक स्तरावर अगदी खालपर्यंत इंडिया आघाडी असंच पुढे आंदोलन करत राहील। वॉन्टेड नावाचे असे होर्डिंग देखील आपल्याकडे झळकले, काय नक्की म्हणायचं होतं आपल्याला? कसले वॉन्टेड? नरेंद्र मोदींनी त्यांच्यावरती वॉन्टेड लिहिले। काय असं आहे की तुम्ही बघताय गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने या देशाचं राजकारण चाललेलं आहे, या देशामधले अनेक ज्या नेत्यांनी प्रश्न विचारले त्यांना जेलमध्ये टाकण्यात येते। वॉन्टेड म्हणजे काय? वॉन्टेड कोणाबद्दल बोललं जातं? ज्या माणसाला तुम्ही बघू शकत नाही। मला सांगा, आपण पत्रकार म्हणजे या देशामधल्या या पंतप्रधानांनी 9 वर्षामध्ये किती प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, किती लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिले? वॉन्टेड जो हरवलेला असतो त्यालाच वॉन्टेड म्हटलं जातं। म्हणून या देशातल्या पंतप्रधानांना, या मोदी सरकारला 2024ला ही जनताच बेदखल करणार आहे। मुळामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून जे काही संसदेमध्ये खासदारांचं निलंबन केलेलं आहे, खरं तर लोकशाहीला खऱ्या अर्थानं ज्यावेळेस सुरक्षा इतकी चांगली असताना या ठिकाणी सुरक्षा भेदून ज्यावेळेस काही लोक येतात, भविष्य काळामध्ये एखादा अतिरेकी घुसू शकतो आणि अशा माध्यमातून या प्रश्नावर ज्यावेळेस खासदार बोलायला लागले, त्या खासदारांना या मोदी सरकारच्या माध्यमातून सभापतींनी निलंबित केलं। त्या 141 खासदार नंतर आज जर का बघितलं नंतर 2 खासदार झाले, आज 3 झाले, असे 146 खासदारांना जे निलंबित केलं त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम, आप आणि शिवसेना यांच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध केला। खरं तर हुकुमशाहीच्या माध्यमातून या देशाची वाटचाल चालू आहे। म्हणजे या हुकुमशाहीचा जर का निपात केला नाही तर भविष्य काळामध्ये या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही आणि त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं पाहिजे म्हणून आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यासमोर आम्ही धरणे आंदोलन केलं आणि मोदी सरकारचा निषेध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।